राजांनी एकोजीराजांना निमंत्रण पाठविले. पण राजांच्या वाढत्या पराक्रमाने एकोजीराजांना भय वाटे. एकोजीराजे येत नाहीत हे पाहून राजांनी त्यांच्या पदरचे मातब्बर लोक पाठवण्यास सांगितले. एकोजीराजांनी आपल्या पदरी असलेले गोविंद भट्ट गोसावी, काकाजी पंत, निळोबा नाईक वगैरे मंडळी राजांच्याकडे पाठवली. राजांनी त्या मंडळींना आपल्या सद्भावाबद्दल खात्री पटवली. एकोजीराजांनी कटुता वाढवण्यादी भेटणे इष्ट कसे आहे हे त्या मंडळींना समजाविले. राजांनी त्या सर्वांचा सत्कार करून त्यांना परत पाठविले. त्यांच्याबरोबर बाळभट्ट, कृष्ण ज्योतिषी व कृष्णाजी सखोजी ही मंडळी एकोजीराजांच्याकडे पत्र देऊन पाठवली. एकोजीराजे राजांच्या भेटीस येत असल्याची बातमी आली. राजांनी एकोजीराजांच्या स्वागताची तयारी केली. प्रथम भेटीची जागा राजांच्या तळापासून 3 कोसांवर असलेल्या तिरुपतोटा गावी शिवमंदिरात निश्चित झाली. ठरल्या दिवशी राजे आपल्या लवाजमानीशी एकोजीराजांना सामोरे गेले. राजे शिवमंदिरात एकोजीराजांची वाट पाहत होते. एकोजीराजांचे अश्वपथक दिसू लागले. देवळासमोर एकोजीराजे पायउतार झाले. राजे मंदिराच्या पायरीवर उभे होते. एकोजीराजांच्या बरोबर काकाजी पंत, जगन्नाथ पंत, कान्हेर पंत ही मंडळी होती. त्याखेरीज भिवजी राजे, प्रतापजी राजे हे शहाजीराजांचे औनरस पुत्रही होते. एकोजीराजे मध्यम उंचीचे, किंचित स्थूल देहाचे होते. शहाजीराजांच्या रूपाच्या अनेक खुणा चेहऱ्यावर दिसत होत्या. कपाळी शिवगंध होते. मस्तकावर मोगली कमोश होता. त्यावर रत्नखचित पिंपळपान चमकत होते. गळ्यातील कंठे, हाताच्या अंगठ्या आणि चेहऱ्यावर आरामी भाव ऐश्वर्याची खूण सांगत होता. एकोजीराजे 4 पावले सामोरे आले. त्यांनी राजांना मुजरा केला. राजे प्रेमभराने पुढे गेले आणि त्यांनी एकोजीराजांना आलिंगन दिले. राजांनी भिवजीराजे, प्रतापजीराजे यांची भेट घेतली. सर्वांसह देवदर्शन घेऊन राजे तिरुवाडीच्या तळावर आले. राजांनी एकोजीराजांची व त्यांच्याबरोबर आलेल्याची उत्तम बडदास्त राखली होती. राजांनी पहिल्या भेटीत सर्व क्षेमकुशल विचारून घेतले. त्यानंतर राजांच्या आणि एकोजीराजांच्या भेटी होऊ लागल्या. दोन्ही बाजूंची राजकारणी मंडळी राजकारणात गुंतली. एके दिवशी राजांनी एकोजीराजांना आपल्या भावना बोलून दाखवल्या. ते म्हणाले, राजे, तुम्ही लहान, आपण दोघे एकाच वडिलांचे सुपुत्र. असं असता आम्ही रिवाज मोडून तुम्हाला निमंत्रण दिलं. 4 पावलं तुमच्या समोर आलो, ते वडिलकीच्या प्रेमानं. आम्ही नातं विसरलो नाही, एकोजीराजे म्हणाले. तेही खरंच, राजे म्हणाले. आम्ही तुमच्या मुलखात आलो, आमच्यावर शेरखानासारखा शत्रू चालून आला. तुम्ही आमचे बंधू, पण तुम्ही धावून आला नाहीत. इथवर येऊन भेटीची इच्छा केली तर तुम्ही मनात शंका धरलीत. एकोजीराजे काही बोलले नाहीत. वास्तविक पाहता आम्ही मोठे. थोरल्या महाराज साहेबांनी जी जहागीर मिळवली तिचा निम्मा हिस्सा आम्हाला यायला पाहिजे होता. पण आजवर तुम्हाला ते सुचलं नाही. नशिबी मोठेपण आल्यानं आम्ही विचारलं नाही. जहागीर आमची नव्हे, ती आदिलशाहीची. थोरल्या महाराज साहेबांच्या पश्चात आम्ही चाकरी चालवली, म्हणून जहागीर टिकली, हे दाजी स्वामींनी लक्षात घ्यावं. राजांनी एकोजीराजांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे स्मित झळकत होते. राजे शांतपणे म्हणाले, राजे, थोडा विचार करा. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलावलं. मुरार जगदेवनं जाळलेल्या पुण्याच्या सुभेदारीवर आम्ही वाढलो. स्वपराक्रमानं आम्ही छत्रपती झालो. आज आदिलशाही, कुतुबशाही आम्हाला भीते. एवढंच काय, पण आम्ही मोगलांशी देखील झुंज दिली. असा पराक्रम तुम्ही देखील इथं करावं असं आम्हाला वाटतं. राजांच्या समोपचाराचा अर्थ एकोजींनी निराळाच घेतला. ते धिटाईने म्हणाले, आपल्या माणसांच्या पाठबळावर आपण राज्य मिळवलं, यात कौतुक कसलं? उलट परमुलखात आम्ही जहागीर सावरली, याचं कौतुक व्हावं. तुमचा पराक्रम मला माहीत आहे. राजे हसले. मदुरेच्या नायकाचा पराभव करणं तुम्हाला जमलं नाही. वालिंगडपुरमला बसलेल्या शेरखानाच्या नजरेत तुमची जहागीर हलायची. थोरच पराक्रम केलात. आमच्या शब्दापेक्षा रघुनाथपंतांचा शब्द आपण खरा मानता? मुळीच नाही. ती सवय आम्हाला नाही. तुम्हाला माहीत नाही, पण गेले कैक महिने आमचे नजरबाज तुमच्या राज्यात फिरतात. एकोजीराजे, आम्ही देतो तो सल्ला आपण ऐकावा. त्यात तुमचं हित आहे. कसला सल्ला? तुम्ही आदिलशाहीची नोकरी सोडा आणि तुम्ही आमच्या राज्यात सामील व्हा. एकोजीराजे अस्वस्थ झाले. ते जाणून राजे बोलले, मांडलिक म्हणून नव्हे, आमचे बंधू म्हणून आम्ही तुम्हाला उदंड मुलूक व सत्ता देऊ. त्याआधी थोरल्या महाराजांनी संपादन केलेल्या जहागिरीचे तपशील आम्हाला दाखवा. ते पाहून आम्ही समजून चालू. तुम्हा जड पडेल तर मदत देऊ. कुतुबशहासारखे राजे आमचे मानतात. तुम्ही आमचे बंधू. तुम्ही हे मानलं तर आम्हाला आनंद होईल, आणि हे आम्ही मानलं नाही तर?
राजांचा आवाज कठोर बनला. ते म्हणाले, राजे, आम्ही मोठे, जरा सबुरीनं जबान वापरा. तुम्ही आमचे बंधू म्हणून आम्ही हा समोपचार केला. तुम्ही आम्हाला मिळाला नाही तरी आदिलशहाचे नोकर म्हणून आम्हाला तुमचा मुलाहिजा राखता येणार नाही. गृहकलेश वाढीला लागला तर काय होतं हे महाभारतानं शिकवलं आहे. त्या आत्मनाशाची वाट तुम्ही धरू नका. शांतपणे विचार करून आम्हाला तुमचा मनसुबा सांगा, त्याप्रमाणे आम्ही चालू. एकोजी राजे मनातून भ्याले होते. राजे त्यांना नाना तऱ्हेंनी समजावण्याचा प्रयत्न करीत होते, पण एकोजी राजांच्या मनात काही शिरत नव्हते. एके दिवशी राजांनी एकोजी राजांच्या जवळ इच्छा व्यक्त केली. आम्ही पुण्याच्या जहागिरीवर एवढं राज्य उभं केलं. आम्ही छत्रपती बनलो. आज तुंगभद्रेपासून नर्मदेपर्यंत आमचं राज्य पसरलं आहे. पण एवढ्या राज्यात फार मोठी उणीव आहे, ती तुम्हीच दूर करू शकाल. आम्ही, एकोजींनी विचारले. हो राजे, तुम्ही दूर करू शकाल. आम्ही छत्र चाम्र मस्तकी धरली. आम्ही ऐश्वर्य संपन्न सत्ताधीश झालो. पण आमच्या जवळ थोरल्या महाराज साहेबांची आठवण धरणारं काही नाही. त्यांच्या पोटी जन्म घेऊनही त्यांची आठवण म्हणून काही जतन करता आलं नाही. आम्ही असं ऐकतो की थोरल्या महाराज साहेबांनी आपल्या पराक्रमाची निशाणी म्हणून 12 बिरुदं जतन केली. ती आपल्याकडे आहेत. ती बिरुदं आम्हाला द्या. आम्ही ती मानानं प्राणमोलानं जतन करू. आम्ही पुष्कळ झेंडे उभारले, जरीपटके केले, पण वडिलांच्या हातची असावीत म्हणून मागितली. नुसती बिरुदे देऊन समोपचार घडत असलेला पाहून एकोजी राजांना बरे वाटले. ते आपल्या डेऱ्यात आले. एकोजी राजांनी राजांचा नवा प्रस्ताव काकाजी पंतांना सांगितला. काकाजी पंत विचारात पडले. ते पाहून एकोजी राजे परत घाबरले. त्यांनी विचारले, काकाजी पंत विचार कसला करता? राजे, ही शिवाजी राजांची चाल आहे. दिवाळीला पाहुणा म्हणून येऊन त्यांनी पुरंदर घेतला. अफजलची भेट तर प्रख्यात आहे, एवढंच कशाला? ज्या नसीर खानानं राजांना विश्वासानं जिंजी दिली, त्याला तरी कुठं कबूल केलेली 50,000ची जहागीर दिली? आपण जहागीर थोडीच देतो, आपण बिरुदं देतो. पण शहाजीराजांच्या झेंड्याचं प्रेम एकदम का उचंबळलं? काकाजी पंतांनी विचारलं. आज त्यांची बिरुदं मागतात, उद्या त्या बिरुदांवर संपादन केलेली जहागीर मागतील. तुमचा सल्ला तरी काय? आम्ही काय सांगावं? किती केलं तरी आपण सावत्र. शिवाजीराजे आज विजयी दिसतात. त्यांनी कदाचित आदिलशाहीला कुतुबशाहीला शह दिला असेल, पण मोगलाईचं काय? ती सत्ता केवढी? एक ना एक दिवस शिवाजीराजांचं राज्य पाण्यावरच बुडबुडाचं ठरणार. त्यावेळी त्यांना साथ देणाऱ्यांची काय अवस्था होईल? आपली जहागीर सुरक्षित आहे. आदिलशाही मोगलाईपासून दूर आहे. राजकारणात जास्त वाटाघाटी करू नये, माणूस फसतो. त्या सल्ल्याने एकोजीराव पुरे घाबरले. ते निराशेने म्हणाले, आम्हाला काही समजेनासं झालं आहे. त्यापेक्षा आपण सरळ तंजावरला जाऊ, तिथंच विचार ठरू. ती संधी मिळेल असं वाटत नाही. काकाजी पंत शांतपणे म्हणाले. का का शिवाजीराजे एवढे दूधखुळे नाहीत. आता सहजपणे तुम्हाला ते जाऊ देतील असं वाटत नाही. आम्ही कैदी आहोत. संतापाने एकोजीराजे उद्गारले. तसं समजायला हरकत नाही. एकोजीराजे पुरे घाबरले आणि रात्री एक स्वार संगती घेऊन ते तंजावरला पळून गेले. सकाळी राजे एकोजीराजांची वाट पाहत होते. जेव्हा राजांना एकोजीराजे पळून गेल्याचे कळले, तेव्हा त्यांचा विश्वास बसेना. एकोजीराजांच्या बरोबर आलेले काकाजी पंत, जगन्नाथ पंत, प्रतापजीराजे, भिवजीराजे यांना राजांनी बोलावली. राजांची संतप्त नजर सर्वांवर फिरत होती. राजांनी काकाजी पंतांना विचारले, राजे पळून गेले, बोला पंत, हे खरं? जी, पंत निर्धाराने म्हणाले. का का पळून गेले? राजे क्रोधाने म्हणाले. काय निमित्त पळाले? आम्ही त्यांना धरीत होतो की काय? आम्हास बिरुदं काय करायची? आमची बिरुदं अष्टदिशात लागली आहेत. समुद्र वलयांकित भूमंडळी कीर्त आपली झाली आहे. तिथं बिरुदं काय करायची? वडिलांची वस्तू असावी म्हणून मागितली होती. पळायचं नव्हतं, द्यायची नव्हती तर ते न देणे उगेच उठून पळून गेले. राजांचे मन त्या प्रकाराने उद्विग्न होऊन बोलले. हताश होऊन निश्वास सोडित राजे बोलले, धाकटे ते धाकटे, बुद्धी ही धाकटी केली. राजांची नजर काकाजी पंतांवर स्थिरावली. पंत, तुम्ही राजकारणी माणसं, काय सल्ला दिलात हा? पण महाराज, काही सांगू नका. रातोरात पळून जायचं मन एकोजी राजांचं नव्हे. पंत, मनात आणलं तर बसल्या जागेवरून तंजावरचं राज्य आम्ही घेऊ. सल्ला देताना तो तरी विचार करायचा होता. जा तुम्ही. राजांनी एकोजीराजांच्या सर्व माणसांचा वस्त्रे दागिने देऊन सत्कार केला आणि त्यांना तंजावरला पाठवून दिले. एकोजीराजे पळून गेले. त्यांच्या वर्तनाने राजांना खूप संताप आला. एकोजींच्या हाताखालचा मुलूक राजांच्या मागे राहील हे स्वप्न विरघळून गेले.
शहाजीराजांची जहागीर ताब्यात घेण्याचे राजांनी ठरविले. तसे हुकूम राजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिले. तिरुवाडीवरून राजे तुंदुमर्गीतला आले. श्रावण महिना सुरू झाला होता. राजांचे फौज मुलूक काबीज करण्यात गुंतले होते. रघुनाथपंत मधुरा नायकाशी वाटाघाटी करीत होते. नरहरी रुद्र वेलोरचा वेढा लढवीत होता. शेरखानाच्या पराभवामुळे राजांचा लौकिक वाढला होता. राजांचे नाव ऐकता शत्रू पळत होता. राजांची फौज जाईल तेथे विजय मिळवित होते. राजे श्रावणात वृद्धाचलमलला गेले. वृद्धाचलमल हा शहाजीराजांच्या जहागिरीचाच भाग. श्यामजी नाईक पुंडे, विठ्ठल पिलदेव, अत्रे वगैरे थोर लोक बरोबर घेऊन राजांनी शिवाचे दर्शन घेतले. शिवदर्शन घेऊन राजे माघारी छावणीत आले. छावणीवर राजगडावरून आलेला खलिता राजांची वाट पाहत होता. मधुरेच्या नायकाकडून खंडणी कबूल करून घेऊन रघुनाथपंत आले होते. राजांचा चिंतातूर चेहरा पाहून रघुनाथपंतांनी विचारले, महाराज काय खबर? राजे हसून म्हणाले, पंत, खबर तितकी चांगली नाही. आदिलशाहीचं अंतस्त बखेडा वाढला आहे. पठाणी सत्ता प्रबळ बनते आहे. औरंगजेबानं बहादूर खानाला माघारी बोलावण्याचं ठरवलं आहे. त्या जागी दिलेर खान नेमला जाईल असा अंदाज आहे. अजून दिलेर खान आला नाही ना? आला नाही, पण येईल. आता दक्षिणेत फार काळ आम्हाला राहता येईल असं वाटत नाही. शक्यतो लवकर मोहीम आटोपती घ्यायला हवी. अशा वेळी आम्ही स्वराज्यात असणं योग्य आहे. राजे रघुनाथपंत, हंबीरराव, हरजीराजे महाडिक ही मंडळी विचारविनिमय करण्यात गुंतली होती आणि एके दिवशी संताजीराजे भोसले राजांच्या भेटीला येत असल्याची बातमी आली. संताजी भोसले हे शहाजीराजांचे अनोरस पुत्र. रघुनाथपंतांनी सामोरे जाऊन संताजीराजांना छावणीत आणले. सख्खा भावाच्या जिव्हाळ्याने राजे संताजीराजांना भेटले. त्यांनी त्यांना छावणीवर ठेवून घेतले. संताजीराजे राजांच्यासह बोलत असता संताजींनी आपणहून बोलणे काढले. एकोजी राजांनी आपलं ऐकलं नाही. त्यांना आमचं सांगणं मानवलं नाही. कान फुंकणारे फुंकून जातात, पण आलेली संधी परत मिळत नाही. तो दोष कान फुंकणाऱ्यांचा नसतो संताजीराजे, ऐकणाऱ्यांचा असतो. महाराज, त्याचमुळं आम्ही एकोजीराजांकडून तुमच्याकडे आलो. राजांनी आश्चर्याने विचारले, काय सांगता? होय महाराज, आपण कर्नाटकात आल्यापासून आपल्याला बघण्यासाठी मन झुरत होतं. असं आम्ही काय केलं? काय केलं नाही. एवढं उदंड राज्य उभं केलं. आज थोरले महाराज असते तर त्यांनी आनंदानं आपली जहागीर तुमच्या हाती सोपवली असती. शहाजीराजांच्या आठवणीने राजे स्तब्ध झाले. संताजीराजे सांगत होते, जेव्हा आपण कर्नाटकात आला तेव्हाच मी एकोजीराजांना आपल्या सामोरे जायला सांगितले, पण त्यांनी ते ऐकलं नाही. ते आपल्या भेटीला आले तेव्हा काय होणार हे मला माहीत होतं, म्हणून मी भिवजी प्रतापजींबरोबर आलो नाही. त्यांनी मानलं नाही हा दोष तुमचा नाही. तुम्ही का कष्टी होता? आपल्या माणसांची ओळख आपल्याच माणसांना झाली नाही तर पीळ पडतो आतड्यांना. महाराज, यापुढे आम्हाला तुमच्या सेवेत घ्या. राजांची नजर संताजीराजांवर खिळली. तो करारी दिप्पाड देह निरखित राजे बोलले, संताजी, आमची सोबत म्हणजे हरघडी संकटाशी मुकाबला. सुखासुखी शांतपणे जगता यायचं नाही. त्याचाच कंटाळा आला. मर्द म्हणून घेतो आणि माशा मारीत बसू. पण आमच्याकडे जहागीर मिळत नसते. राजे हसले. संताजीराजांची रोख नजर राजांना भिडली. मिशीवरून पालथी मूठ फिरवीत संताजीराजे गरजले, जहागीर मागितलीये कुणी? शिल्लेदारी तर मिळेल का नाही? मीही शहाजीराजांचं नाव सांगणारी अवलाद आहे राजे. राजे चटकन उठले. त्यांनी संताजीराजांना मिठी मारली. राजांचे मन भरून आले. ते म्हणाले, संताजीराजे, आम्हाला कुणाची जोड नाही असं वाटत होतं. धीर दिलात संताजी. आम्ही असता शिल्लेदारी का करता? पराक्रमाला डावलण्याचं सामर्थ्य आमचं नाही. संताजीराजे, आजपासून आम्ही तुम्हाला 1000 स्वारांची मनसब बहाल करीत आहोत. राजांनी सर्वांदेखत संताजीराजांना मनसबीची वस्त्रे व तलवार बहाल केली. संताजीराजे राजांचे मनसबदार बनले. मराठी फौजेने एलवनसूरवर कब्जा केला. शहाजीराजांच्या जहागिरीचा कोलार, होसकोटे, बालापूर, शिरे हा मुलूक राजांनी आपल्या अंमलाखाली आणला. त्याच काळात राजे तिरुवनमलईला परत गेले. त्यांनी तिथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. तिथे चैत्र पुनवेच्या दीपोत्सवाची आज्ञा देऊन राजे माघारी आले. राजांच्या फौजेने आदिलशाहीचा पायीन घाटाचा मुलूक व शहाजीराजांची एकोजींकडे चालत आलेली कावेरीच्या उत्तरेकडील सर्व जहागीर जिंकली. 20 लाख हुणांहून जास्त महसूल असलेला मुलूक राजांच्या स्वराज्यात सामील झाला. जिंकलेले राज्य सुरक्षित राखण्यासाठी राजांनी ताबडतोब त्यावर अधिकारी नेमले.
उटकूर, वालिंगडापुरम या ठिकाणी नागोजी भोसले, केदारजी जाधव व यशवंतराव कदम यांची नेमणूक केली. त्यांच्या हाताखाली किल्ल्याचे तटसर नौबत व बारगीर नेमून दिले. उटकूर कोटाचा हवालदार यास सालीना 125 होऊन तैनात मंजूर केली. मुजुमदार तेळगू लक्ष्माजी मादरस यास सालीना 36 होणाची तैनात लावून दिली. नव्या जिंकलेल्या मुलुखात तलाव, देवालये वगैरे कामे जारी ठेवण्याची आज्ञा करून राजे परत यायला निघाले. रघुनाथ पंत, सेनापती हंबीरराव मोहिते, संताजीराजे भोसले, विठ्ठल पिलेदेव अत्रे, हजीराजे महाडिक वगैरे राजकारणातील मुरंबी माणसांना मागे ठेवण्याचा राजांनी निर्णय केला. राजांनी त्यांच्या ताब्यात फौज दिली. निरोप घेताना राजांनी सांगितले, तुम्ही सर्व सावधगिरीने राहा. मुलुकाचा पुरा जाबता बसवून माघारी या. एकोजी राजे शहाणपण मानतील असं वाटत नाही. त्यांनी काही बकेडा केला तर ते आमचे बंधू आहेत हे ध्यानी न धरता त्यांचा बंदोबस्त करा. इथल्या मुलुकात बखेडा सहन केला जाणार नाही हे सर्वांना दाखवून द्या. राजे आनंदरावांच्या सह आपली फौज घेऊन माघारी यायला निघाले. राजे पूर्व घाट चढून बालेघाटावर आले. राजांना जयदेवगड आपसूक मिळाला. शिवाजी येतो हे कळताच शत्रू पळत होते. शहाजीराजांच्या जहागिरीतील होसकोटे, बालापूर, शिरे हा मुलूक राजांनी आपल्या ताब्यात आणला. कोपळच्या किल्ल्याला वेढा देऊन राजांचे दत्ताजी त्र्यंबक बसले होते. विजय संपादन करीत, सावरकरांकडून खंडण्या वसूल करीत राजे तोरगल प्रांतात दाखल झाले. राजे तोरगल प्रांती असतानाच एकोजी राजांच्या कारवाईची बातमी राजांना मिळाली. शहाजी राजांची जहागीर राजांनी जिंकल्यामुळे एकोजी राजे संतापले. त्यांनी आणि त्यांच्या मुसलमान सल्लागारांनी याचा सूड घेण्याचे ठरवले. एकोजी राजे फौजेसह चालून गेले. संताजीराजे भोसले 6000 स्वारांचे व 6000 पायदळांचे नेतृत्व करीत होते. एकोजी राजे चालून येत आहेत हे कळताच संताजीराजे फौजेसह सामोरे गेले. दोन्ही फौजांची गाठ आंबोरियानजीक पडली. दिवसभर तुंबळ रण माजले. शेवटी संताजी राजांना माघार घ्यावी लागली. तंजावरची फौज ही मिळवलेल्या विजयाने बेहोश होऊन आपल्या छावणीवर परतली. माघार घ्यावी लागली याचे संताजी राजांना फार दुःख झाले. राजांनी नुकतीच हजारी मनसब दिली, विश्वास टाकला आणि पहिल्या चकमकीत आपण हरलो. संताजी राजे त्वेषाने उठले. जखमी सैनिकांना मागे ठेवून भर रात्री ते तंजावरच्या छावणीत तुटून पडले. बेसावध शत्रूला पळता भुई थोडी झाली. या लढाईत संताजी राजांनी 1000 घोडे, प्रतापजी राजे, भिवजी राजे व शिवाजी दबीर असे 3 सरदार आणि तंबू व इतर लष्करी सामान बाडबिछायत हस्तगत केली. या पराजयाने एकोजी राजांचे डोळे साफ उघडले. एकोजी राजांची हकीकत वाचून राजांना फार वाईट वाटले. राजांनी हंबीररावांना कळविले, किती केले तरी एकोजी राजे आमचे धाकटे बंधू आहेत. मूलबुद्धी करून वागले तोही भाऊच आहे. त्यांचे राज्य बुडवू नका. राजांच्या आज्ञेनुसार रघुनाथ पंतांनी एकोजी राजांच्या बरोबर वाटाघाटी केल्या. एकोजी राजांनी कोलारचा कोट राजांना देऊ करून तात्पुरते सख्य पदरात वाढून घेतले. राजांनी एकोजी राजांना कान उकाडणीचे खरमरीत पत्र पाठवले. राजांनी सुरुवातीला भेटीची आठवण देऊन पुढे लिहिले होते, एसियास आम्हास रायगड प्रांते बहुत काही कार्य होते. या निमित्ते ते तोरगल प्रांतास आलो. तेथे ऐसी खबर ऐकली की तुम्ही तुरक लोकांच्या बुद्धीस लागून आमच्या लोकांची झगडा करावा. ऐसे मणी धरून आपली सारी जमेत एकवट करून आमच्या लोकांवरील पाठवून दिलेत. तुमचे लोक चालून आल्यावरी तुमच्या आमच्या लोकात थोर झगडा झाला. तुमचे लोक पराजय पावले. किती एक लोक पालोन दान होऊन गेले. ऐसा समाचार ऐकिला. हे ऐकून बहुत नवल ऐसे वाटले की कैलासवासी महाराज यांचे तुम्ही पुत्र बहुत थोर लोक ऐसे असून काही विचार करीत नाही. ऐसे असता कष्टी व्हाल याचे नवल काय? दुसरा विचार करावा की श्री शिवाची व श्रीची कृपा त्यावरी पूर्ण झाली आहे. दुष्ट तुर्काला ते मारितात. आपल्या सैन्यातही तुरुक लोकच असतात. जये कैसा होतं आणि तुरुक लोक कैसे वाचो पाहतात हा विचार करावा होता. युद्धाचा प्रसंग पडावा नव्हता. परंतु दुर्योधनासारखी बुद्धी धरून युद्ध केलं आणि लोक मारविले. ते झाले. पुढे तरी तुम्ही हट्ट न करणे. 13 वर्ष तुम्ही सारे राज्य खादले. या उपरी कित्येक आमचे आम्ही घेतले असे. जे मागे तुमचे हाती उरले आहे ते आमचे लोकांचे हाती देणे आणि नगद पैसे व जडाव हाती
व घोडे यांचा अर्धा वाटा देणे. ऐसा विचार करून आम्हासी संधी करणे. तुम्ही ऐसा संधी निर्मलपणे केली आम्ही आपणापासून तुम्हाला तुंगभद्रे आलाड पणाले प्रांते 3 लक्ष होणाची दौलत देऊन अथवा आम्हा जवळील दौलत तुम्हाला मानेन ना तरी कुतुबशहास अर्ज करून त्यापासून तुम्हाला 3 लक्षाची दौलत देववून ऐसे दोन्ही विचार तुम्हास लिहिले आहेत. या दोन्हीमधील एक मनी धरून मान्य करणे. हटाचे हाती न देणे. आपल्यात आपण गृहकलह करावा आणि कष्टी व्हावे याचे काही प्रयोजन नाही. या उपरी तरी आमचा आपला संधी व्हावा असे बहुत मणी धरून वाटियांचा व्यवहार निर्गमून टाकणे आणि सुखी असणे. गृहकलश बरा नव्हे. आम्ही तरी वडीलपणे आजीवरी तुम्हा सांगितले, आताही सांगतो. एकाल तरी बरे, तुम्ही सुख पावाल, नाईकाल तर तुम्हीच कष्टी व्हाल. राजांची छावणी गदग प्रांतातील संपकाजवळ विसावली होती. थंडीचे दिवस असल्याने वातावरण प्रसन्न होते. राजे आपल्या तंबूच्या बाहेर आनंदरावांच्या सह उभे असता राजांचे सरदार सखुजी गायकवाड मुजऱ्याला आले. राजांनी विचारले, काय सखुजीराव, छावणीची हाल हवाल काय म्हणते? सर्व ठीक आहे महाराज, फक्त एकच कागाळी कानावर आली आहे. कसली कागाळी? काल आपले काबाडीचे बैल पुढच्या मुक्कामी जात असता बेलवडीच्या गडीच्या पाटलांनी ते अडवले आणि सामानासहित पळवून नेले. राजे क्षणभर विचारात पडले. ते म्हणाले, सखुजीराव, काहीतरी गफलत झाली असेल. बेलवडी म्हणजे एक छोटीशी गडी, तिची ही हिंमत व्हायची नाही. पाटलांना समज देऊन बैल सोडण्याची आज्ञा करा. राजांची आज्ञा घेऊन सखुजीराव गेले. बेलवडी सपाट भूमीवर वसलेली मातीच्या चौफेर कुशीने सजलेली छोटी गडी. त्या सपाट भूमीवर वसलेली ती गडी पावसाळी उगवलेल्या एकाळी अळंबीसारखी दिसत होती. पण त्या गडीचा पाटील मोठा हिंमतवान होता. सखुजीराव गायकवाडांचा निरोप जेव्हा त्याला कळला तेव्हा त्याने एकच उत्तर दिले, हिंमत असेल तर बैल सोडवून न्या. राजांना पाटलांचा निरोप कळला. राजांनी सखुजीरावांना हुकूम दिला, पाटील आपल्याच तोऱ्यात आहेत असं दिसतं. समोपचार त्यांना मानवेल असं दिसत नाही. ठीक आहे सखुजीराव, तुम्ही आपली कुमूक घ्या आणि बेलवडीत काबीज करून बैल ताब्यात घ्या. तोवर आमचा तळ येथील राहील. सखुजीरावांनी आपल्या स्वारानिशी बेलवडीची नाकेबंदी केली. चौफेर चौक्या जारी केल्या. क्वचित चकमकी झडू लागल्या, पण बेलवडीला मराठी फौज भिडेना. भिडण्याचा प्रयत्न केला तरी हिरीरने प्रतिकार केला जाई. कर्नाटकी प्यादे पायीच्या लढाईत मजबूत. त्यांचे प्रत्यंतर सखुजीरावांना येत होते. दिवस उलटले पण गडी काबीज होण्याची चिन्हे दिसेनात. राजांच्या छावण्यातून गडी दिसत होती. सारी फौज गडीकडे डोळे लावून पाहत बसली होती. राजांचा मनक्षोभ वाढत होता. राजे विचारमग्न बसले असता सखुजीराव आल्याची वर्दी आली. सखुजीराव सामोरे येताच राजांनी विचारले, बोला सखुजीराव, गडी काबीज झाली? सखुजीरावांची मान खाली झुकली. ते हताशपणे म्हणाले, महाराज, गडीचा बंदोबस्त कडेकोट केला आहे, पण फार दिवस गडी टिकाव धरील असं वाटत नाही. राजे हसले, वा, सुरेख. सखुजीराव, कोणी ज्योतिषी भेटला का? त्यांनीही ते सांगितलं. सखुजीराव म्हणाले. राजांची नजर शेजारी उभ्या असलेल्या आनंदरावांच्याकडे गेली. आनंदराव म्हणजे फौजेचे दुय्यम सेनापती. आनंदराव, आमच्या सखुजीरावांची तारीफ करावी तेवढी थोडी. ज्योतिषाला विचारण्यापर्यंत यांच्या शौर्याची मजल केली. एवढा दक्षिण दिग्विजय करून आम्ही आलो, पण बेलवडीची ही चिमुकली गडी आम्हाला काबीज करता येत नाही. बेलवडीच्या पाटलानं ही आगडी केली नसती तर आमचं त्या गडीकडे लक्षही गेलं नसतं. सखुजीराव, आम्हाला असल्या खेळात फार दिवस घालवता येणार नाहीत. महाराज, आपला उंटावरचा तोफखाना वापरण्याची आज्ञा द्यावी. एका दिवसात गडी नेस्तनाबूत करू. केवढा लौकिक पदरात घ्याल. एक मामूली गडी आणि तीसाठी तोफखाना. मग आमची फौज काय कमी आहे? चालत गेली तरी गडी राहणार नाही. तुमच्या हातून ही कामगिरी होत नसेल तर सांगा, आम्ही दुसऱ्या कोणाची तरी नेमणूक करू. राजांचा निरोप घेऊन सखुजीराव बाहेर पडले. आपल्या माणसांसहित ते गडीला भिडू लागले. चकमकी उडू लागल्या आणि एके दिवशी गडीच्या द्वाराशी चाललेल्या चकमकीत पराभव होतो आहे हे ध्यानी येताच गडीचा पाटील त्वेषाने बाहेर पडला. शर्तीची लढाई सुरू झाली. त्या लढाईत पाटील पडले. पाटलांना घेऊन पाटलांचे लोक गडीत गेले. पाटील पडल्याचे एकदा सखुजीरावांना आनंद झाला. आता गडी ताब्यात येईल असे वाटून ते दुसऱ्या दिवशी गडीवर चालून गेले. तेथील दृश्य पाहून सखुजीराव आश्चर्याने थक्क झाले. पाटलाच्या पश्चात पतीचे कार्य हाती घेऊन सावित्रीबाई गडीवर उभी होती. शौर्याने गडी लढवित होती. नुसत्या पायदळाने गडी काबीज होण्याचे दिसेना. दिवस मात्र उलटत होते. गडीला वेढा घालून 21 दिवस झाले होते.
सावित्रीबाई गडी लढविते आहे हे राजांना कळले तेव्हा राजे उद्गारले, धन्य आहे त्या शूर स्त्रीची. पती निधनानंतर आपलं दुःख विसरून जी आपली गडी लढवते आहे तिच्या धैर्याला तोड नाही. आम्ही आणखीन एक दिवसाची वाट पाहू, नाही तर जातीनिशी या मोहिमेत भाग घेऊ, त्याखेरीज आम्हाला गत्यंतर नाही. राजांचा निर्धार सखुजीरावांना कळला. त्यांनी त्वेषाने ओठ चावले. दुसऱ्या दिवशी पहाटे छावणीवर दाट धुके उतरले. रात्रभर जळत राहिलेले पालोते विझवले जात होते. सूर्योदयाबरोबर पूजा आटोपून राजे तंबूबाहेर आले. त्यांची नजर बेलवडीच्या गढीला गेली. राजांनी आनंदरावाने विचारले, आनंदराव, सखुजी आले नाहीत? महाराज, आज पहाटे सखुजीराव आपली कुमक घेऊन गडीवर चाल करून गेली. कालचे आमचे बोल त्यांनी जीवाला लावून घेतलेले दिसतात. सखुजीराव कामात कुचराई करणारे नव्हे, आनंदरावांनी ग्वाही दिली. आम्ही कुठे तसं म्हणतो, पण हा पेचच वेगळा पडला. एवढी फौज हाताशी असूनही गडीवर चालून जाता येत नाही, तोफखाना वापरता येत नाही. एक लहान गडीवर आम्ही फौज तोफखाना वापरला तर अपकीर्ती मात्र पदरात पडेल. धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, अशी अवस्था झाली आहे. यात सखुजीरावांचा दोष नाही. सखुजीरावांच्या जवळ धाडस आहे, शौर्य आहे, पण काय महाराज? आनंदरावांनी विचारले. युक्ती नाही, त्याऐवजी संताप आहे. संतापाने बुद्धीवरचा ताबा नष्ट होतो. चाल कळत नाही, नाहीतर ही गडी घ्यायला इतका उशीर लागला नसता. अचानक तुतारांचा आवाज साऱ्या मुलखात उठला. सारे आवाजाच्या दिशेने पाहत होते. गडीच्या रोखाने आवाज येत होता. महाराजांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. महाराज हात जोडून उद्गारले, जगदंबेची कृपा. आनंदराव, सखुजीराव विजयी झाले. चला, आनंदराव, विजयी वीराच्या स्वागताला 4 पावलं पुढे जाऊ. थोडी धावपळ उडाली. मोत्तदारांनी घोडी आणली. जाधवराव, निंबाळकर, आनंदराव ही मंडळी त्वरित डेऱ्यासमोर आपापल्या घोड्यानिशी सज्ज झाली. महाराज डेऱ्यातून बाहेर आले. त्यांनी सर्वांवरून नजर फिरवली. खास अश्वपथक तयार होते. राजांनी घोड्यावर मान टाकली, टाच दिली. त्या काळ्या उमद्या जनावराने एटीने पावले उचलली. पाठोपाठ सरदार मंडळी जात होती. मागून अश्वपथकांचे स्वार जात होते. महाराज गडीजवळ पोहोचले. मुख्य दरवाजा नगारा धडधडू लागला. महाराज पायउतार झाले. अनेक जखमी वीर तेथे होते. कामी आलेल्या वीरांवर शेले झाकले होते. महाराज गंभीर झाले. स्वागतासाठी श्रीपतराव नाईक आलेले पाहताच राजांचे पाय थबकले. श्रीपतरावांच्या मुजऱ्याचा स्वीकार करून राजांनी विचारले, श्रीपतराव, सखुजीराव कुठे आहेत? महाराजांची चिंता ओळखून श्रीपतराव म्हणाले, महाराज, गडी मोठ्या शर्थीनं सर झाली, पण या अनर्थाला कारणीभूत झालेली सावित्रीबाई मात्र धुक्याचा फायदा घेऊन हातून सुटली. तिला गिरफ्तार करण्यासाठी सखुजीराव जातीनिशी गेले आहेत. राजांनी निश्वास सोडला. आनंदरावांना ते म्हणाले, काय आनंदराव, आम्ही बोललो ते खरं आहे ना? गडी सर होऊनही सखुजीराव थांबू शकले नाही. त्यांचा संताप एवढ्यावर तृप्त झाला तर नवल. आम्ही त्यांच्या स्वागताला इथवर आलो, पण त्यांचाच पत्ता नाही. श्रीपतराव, फार हानी झाली. 5-6 कामी आली. जखमींची संख्या फार आहे, श्रीपतराव आदबीने म्हणाले. निश्वास सोडून राजे म्हणाले, श्रीपतराव, जे कामी आले त्यांना विरोचित सन्मान द्या. जखमींची नीट काळजी घ्या. आम्ही येतो. महाराज, आपण गडीवर यावं. जरूर येऊ, पण श्रीपतराव, त्यांनी ही गडी मोठ्या शर्तीने जिंकली. ते सखुजीराव गडीवर नसताना आम्ही गडीत प्रवेश कसा करणार? ते शोभणार नाही. सखुजीराव आले की त्यांना सांगा, आम्ही त्यांच्या भेटीसाठी इथवर आलो होतो. त्यांच्या भेटीस्तव आमचा जीव उतावीळ आहे. त्यानंतर 2 दिवस गेले तरी सखुजींचा पत्ता नव्हता. महाराज चिंतेत होते. श्रावणी उठवण्याची गडबड सुरू झाली. राजे सखुजीरावांची वाट पाहत होते. त्यांचा शोध घेण्यासाठी 2 पथकेही पाठवण्यात आली होती. महाराज शामियाण्यात बैठकीवर बसले होते. सारे सरदार चिटणीस शामियाण्यात हजर होते. राजे पुढचा मनसुबा सांगत होते. तोच जासूद आला होता. मुजरा करून तो म्हणाला, महाराज, सखुजीराव आले. सखुजीराव आले म्हणत राजे बैठकीवरून उठले. त्यावेळी शामियाण्याच्या प्रवेशद्वारातून सखुजीराव प्रवेश करत झाले. राजे पुढे झाले. सखुजी मुजऱ्याकरिता वाकले असताना राजांनी त्यांना मिठीत घेतले. सखुजीराव, धन्य आहे तुमची. आम्ही इकडे तुमच्या स्वागतासाठी आतुरलो असता तुमचा पत्ता नाही. राजांनी आपला डावा हात सखुजीरावांच्या डाव्या खांद्यावर ठेवीत हसत विचारले, मग गनीम सापडला? तो सापडला नसता तर समोर आलो नसतो, सखुजीराव म्हणाले. शाबास. महाराज, गनीम आपल्या समोर हजर करण्याची आज्ञा व्हावी. राजांनी मानेने होकार दिला. सखुजीराव शामियाण्यात बाहेर गेले. राजे असनस्त झाले. साऱ्यांच्या नजरा शामियाण्याच्या प्रवेशद्वारावर खिळल्या. सखुजीराव आत आले. त्यांच्या पाठोपाठ जेरबंद केलेल्या सावित्रीबाई पाहताच राजांचे हस्त कुठच्या कुठे गेले. त्यांनी सखुजीरावांच्याकडे पाहिले. सखुजीराव म्हणाले, महाराज, ह्याच त्या सावित्रीबाई.
पण स्त्रियांना जेरबंद करण्याची आवश्यकता केव्हापासून भासू लागली? राजांचा आवाज किंचित कठोर बनला. महाराज, क्षमा असावी. ज्या शर्तीनं गढी लढवली आणि जिनं 3 दिवस अन्न पाण्याविना आम्हाला रानोमाळ हिंडवलं, ते यांचं रूप इतकं सोज्वळ नाही. यांचा शेवटचा माणूस गारद होईपर्यंत ह्या आमच्या हाती लागल्या नाहीत. गढीसाठी जेवढे बळी द्यावे लागले नाहीत तेवढे यांना पकडताना द्यावे लागले. बाई, धन्य आहे तुमच्या पराक्रमाची, राजे उद्गारले. सखुजीराव, बाईंच्या हाती बांधलेल्या काढण्या सोडा. पण महाराज, सखुजी, आबलांना जेरबंद करणं हे वीरांना शोभत नाही. त्या आम्हाला माते समान आहेत. प्रथम त्यांना मोकळं करा. काढण्या सोडल्या गेल्या. सावित्रीबाई अधोवदन निश्चल उभी होती. राजे गंभीर वाणीने बोलू लागले. सावित्रीबाई, तुम्हास त्रास द्यावा हा आमचा हेतू नव्हता, आजही नाही. तुमच्या पतींनी अकारण आमची आगळी काढली, आमचे काबाडीचे बैल लुटले, दिलेली समज त्यांनी मानली नाही, लढायला ते सिद्ध झाले. पण अविवेकी धाडसाला अर्थ नसतो. स्वराज्य स्थापनेसाठी, धर्मस्थापनेसाठी प्रयत्न करीत असता आपल्यासारख्या शौर्यशालिनीचा विरोध आम्हाला व्हावा याचं दुःख होतं. स्वधर्म आणि स्वराज्य यांसाठी आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज असता तुमचा विरोध का यावा? सावित्रीबाईंनी प्रथमच आपली नजर दरबारात वर केली. एखादी वीज चमकून जावी तशी सावित्रीबाईंची नजर दरबारावरून फिरली. स्फुल्लिंगाची धगधगती नजर त्या फेकीत होत्या. राजे स्मितीत वदनाने विचारते झाले. बोला बाई, हा पराजयाचा अपमान तर? सावित्रीबाई फुंकारली. राजे, जय पराजय ह्या नशिबाच्या गोष्टी. त्यांची खंत कसली? खंत आहे, राजे म्हणाले. धर्मानं, न्यायानं आणि नीतीनं जाणाऱ्याला यशापयशाचा वारा शिवत नाही. आमच्या स्वराज्याला, तुझ्या आसुरी राज्याला स्वराज्याचा टिळा कशाला लावतोस बाबा? दुर्दैव, आज माझा पराभव झाला. मंगल कार्यात देवानं हात दिला नाही. खामोश, आनंदराव ओरडले. राजांची नजर वळताच ते शरमले. बोला बाई, आम्ही सारं ऐकून घेऊ. तुमच्यावर अन्याय झाला असं का तुम्हाला वाटतं? अन्याय? राजा, तुला न्यायाची चाड आहे? फरसबंदीवर नगदी रुपये खणखणत उतरावेत तसा तो प्रश्न उमटला. राजे स्थिर नजरेने आणि स्थिर मनाने बोलले. आई, ह्या शिवाजीबद्दल अनेक प्रवाद असतील, पण त्यांच्या स्वराज्याच्या हेतूबद्दल कोणीही आजवर शंका घेतली नाही. तुमची काही तक्रार दिसते, आमचा अभय आहे. मी मोकळ्या मनाने सांगा. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर जरूर न्याय मिळेल, पण त्याचबरोबर स्त्री म्हणून शत्रूचे अकारण लाड पुरविले जातील असं समजू नका. सावित्रीबाई स्तब्ध उभी होती. शांतता असह्य होत होती. बोला बाई, राजे म्हणाले. खालच्या मानेने सावित्रीबाई म्हणाली. भर दरबारी मी काय सांगू? राजांनी आज्ञा केली. चकित झालेले सारे बाहेर गेले. सांगा, राजे म्हणाले. नागिनीसारखी संतप्त झालेली सावित्रीबाई त्या शब्दांबरोबर ढासळली. उभ्या जागी ती कापू लागली आणि एकदम तिने आपला चेहरा हातात दळविला. हुंदक्याचा आवाज झाला. राजे उभे राहिले. आई, काय झालं? सांगा, मुलाचा संकोच बाळगू नका. सावित्रीबाईंनी डोळे टिपले. राजांच्या नजरेला नजर देत ती म्हणाली. तुमचे सखुजीराव गडी जिंकूनच थांबले नाहीत. आणि नजर खाली वळवी ती म्हणाली, त्यांनी माझी आबरूही घेण्याचा प्रयत्न केला. अशक्य. राजे अस्वस्थ होऊन एकदम उद्गारले. बाई, तोहमत खोटी ठरली तर ह्या गुन्ह्याला चिरच्छेदाखेरीज शिक्षा नाही. राजांच्या नजरेला नजर भेजवीत सावित्रीबाई म्हणाली. राजे, मी पाटलीन, गावची वतनदार. कोणती खानदानी स्त्री असं खोटं सांगेल? आपण सखुजीरावांना विचारा. राजांच्या कपाळी धर्मबिंदू गोळा झाले. मुठी आवळल्या गेला. आज्ञेबरोबर सारे शामियानात आले. मूक अश्रू गाळीत उभ्या असलेल्या सावित्रीबाईंकडे सारे आश्चर्याने पाहत होते. आपली तीक्ष्ण नजर सखुजींवर स्थिर करीत राजांनी विचारले. सखुजी, ह्या काय म्हणतात? साफ खोटं महाराज, हे कुभाड आहे. सखुजी ओरडले. साफ खोटं? कसलं कुभाड? राजे असनावर उठले. सखुजीराव, आम्ही काही न विचारता तुम्ही उत्तर देता? सखुजीराव चपापले. सखुजी, तुम्ही यांच्याशी गैरवर्तन केलं? महाराज. सखुजी उभ्या जागी घामेजला. क्षमा महाराज, क्षमा म्हणत सखुजी महाराजांच्या पायावर कोसळला. महाराजांच्या मुठी आवळल्या गेल्या. उभ्या जागी त्यांचे डोळे भरून आले. सखुजीरावांच्या मिठीतून आपले पाय सोडवून घेत राजे मागे सरले. संतापाने राजे थरथरत होते. चेहरा उग्र बनत होता. एखाद्या खोल विहिरीतून आवाज यावा तसे राजे बोलू लागले. सखुजी, काय केलं? मोगली जुलमी सत्तेतून प्रजा मोकळी व्हावी, धर्म आणि आबरू यांचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही स्वराज्याचं तोरण उभं केलं आणि तुम्ही आईवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. क्षमा महाराज म्हणत सखुजी पुढे सरकले. पुढे येऊ नका. सखुजी,
त्या अमंगल हातांचा स्पर्श करू नका, या गुन्ह्याला क्षमा होणार नाही. एक वेळ आम्ही पराभव सोसला असता. नाही सखूजी, आम्ही क्षमा करू शकत नाही. राजे असनावर बसले. सखूजी, तुम्ही जे कृत्य केलं त्यानं स्वराज्याला कलंक लावला. त्या गुन्ह्याबद्दल जाधवराव धीर करून पुढे सरकले. राजे खामोश. राजे उभे राहिले. साऱ्या दरबारची छाती धडधडत होती, श्वास अवरोधले होते. शांतपणे सखूजींकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, ह्या सखूजीचे पापी डोळे तप्त सांड उखडून काढा. ज्या पापी हातांनी परस्त्रीला स्पर्श केला ते हात तोडा. या शिक्षेची अंमलबजावणी आमच्या देखत झाली पाहिजे. सखूजी पुरा ढासळला. सावित्रीबाई थक्क होऊन पाहत होती. थोड्याच वेळात सांडस घेतलेले लोतेधारी आले होते. सखूजीला पकडण्यात आले. पलित्यांवर अणकुचीदार सांडस तापवण्यात आले आणि किंकाळी पाठोपाठ सखूजीचे डोळे उघडले गेले. ते दृश्य असह्य होऊन सावित्रीबाईंनी देखील डोळ्यांवर हात घेतले. आपली संतप्त नजर सखूजींवर न काढता राजे म्हणाले, ह्या पाप्याला पन्हाळ्याच्या अंधार कोठडीत टाकून द्या. सखूजीला दरबारातून नेण्यात आले. राजांची नजर सावित्रीबाईंच्यावर वळली. सारा राग क्षणात ओसरला. नजरेत असहाय्यता भरली. राजे म्हणाले, बाई, ह्या शिक्षेने गुणाची भरपाई होत नाही, हे आम्ही जाणतो. आमचं दुःख फार मोठं आहे. आम्ही तुम्हाला बाइज्जत मुक्त करीत आहोत. बेलवडी तुमची आहे, ती खेरीज 2 गावं आंदण म्हणून आम्ही तुम्हाला देऊ करीत आहोत. सावित्रीबाईंनी अश्रू टिपले. राजांच्या पाया पडण्यासाठी त्या पुढे आल्या. राजे हात जोडून उभे राहिले. सददीत आवाजात ते म्हणाले, आई, आम्हाला आणखीन लाजवू नका. देता आलं तर एकच आशीर्वाद द्या. सावित्रीबाईंनी वर पाहिलं. राजांचे डोळे भरून आले होते. नजर घायाळ बनली होती. शब्द फुटत नव्हता. राजे म्हणाले, आई, एकच आशीर्वाद असू द्या. आमच्या स्वराज्याला आपला शाप न लागावा. शक्य झालं तर आमच्या सुराज्याला आशीर्वाद मिळावा. असा आशीर्वाद मिळावा की असा दुर्दैवी कलंक आमच्या राज्याला पुन्हा कधीही न लागावा. एवढं दिलं तरी आम्ही कृतार्थ होऊ. सावित्रीबाईंनी पाहिलं. तो राजांच्या नेत्रातून आसवे ओघळत होती आणि त्या अश्रूंच्या दर्शनाने सावित्रीबाईंना पावन झाल्याचा भास होत होता. सावित्रीबाईंच्या हाती बेलवडी सुपूर्द करून राजांनी संपगावचा तळ उठवला. संपगावच्या तळावरच राजांना विजापूरकडची बातमी कळली. बेलोल खान मेल्यामुळे आदिलशाहीचा वजिरी सिद्दी मसूदकडे आली होती. दिलेर खान देखील विजापूर स्वारीत येणार असा वदंता उठल्या होत्या. राजांनी पन्हाळा गाठण्याचे ठरवले आणि आपल्या फौजेनिशी राजे मजल दरमजल करीत पन्हाळ्याला आले. पाटगावला जाऊन मौनी बुवांचा त्यांनी आशीर्वाद घेतला. कारीला जाऊन नागोजी जेध्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि राजे पन्हाळ्याला परत आले. राजांचे लक्ष विजापूर व मोगल यांच्या राजकारणाकडे लागून राहिले होते. राजे पन्हाळ्याला आलेले कळताच मोरोपंत पन्हाळ्याला आले. त्यांनी राजांना राजाच्या सर्व वृत्तांत सांगितलं. दक्षिणेतून हंबीरराव राजांना येऊन मिळाले. राजे मोरोपंतांना म्हणाले, पंत, 1.5 वर्षाच्या कालावधीत जगदंबेनं उदंड यश दिलं. एक वेलोरचा किल्ला सोडला तर गेलो तिथं आपसोक विजयपदरी पडला. आमच्या राज्याच्या कक्षा तुंगभद्रेला मिळाल्या. मोरोपंत, या पुढची जबाबदारी खूप मोठी आहे. आता चिंता कसली? स्वराज्याचा बंदोबस्त राखायला उदंड फौज, हुर हुन्नरी माणसं आहेत. विपुल संपत्ती राजांच्या जमादारखान्यात आहे. महाराजांनी कसलीही चिंता मनात आणू नये. राजे हसले. त्यांची नजर हंबीररावांच्याकडे गेली. हंबीरराव, तुम्ही आमचे सेनापती, तुम्ही बोलत नाही. महाराज, पंत म्हणतात ते खरं. आता आपल्याला दगदग करावी लागणार नाही. आमचे सेनापती आमच्या राज्याचे पेशवे एवढी ग्वाही देत असता आम्हाला काळजी कसली? राजे क्षणभर थांबले. पंत, एवढं गाफील राहून चालणार नाही. अजून सुखाचे दिवस फार लांब आहेत. सिद्धी अजून प्रबळ आहे आणि दक्षिणेत दिलेरखानासारखा कपटी मुत्सदी शत्रू उतरला आहे. पुरंदरचा तह विसरून चालायचं नाही. आयुष्यात 2 मातबर शत्रू आम्हाला भेटले. एक मिर्झाराजे जयसिंग आणि दुसरा दिलेर. मिर्झाराजे गेले, पण हा दिलेर तो काय करीत याचा भरोसा नाही. यामुळे तर आम्ही दक्षिणेची स्वारी सोडून माघारी वळलो. नाहीतर आमच्या राज्याची कक्षा सहज कन्याकुमारीला भिडवली असती. दिलेर रणांगणात उतरला तर त्याचा पराभव करणं कठीण नाही. आता त्याचं संधीची आम्ही वाट पाहतो आहोत. हंबीरराव म्हणाले, दिलेरचा पराभव कराल ते आम्ही जाणतो,
पण तिथं आपली लढाई संपत नाही, आणखीन एक लढाई आहे. मोरोपंत हंबीरराव राजांकडे पाहत होते. कोणती? मोरोपंतांनी विचारले. औरंगजेब एक दिवस खुद्द बादशहा दक्षिणेत उतरेल. त्याच्याशी आमचे 2 हात होतील. ती निर्णायक लढाई ठरेल. त्यानंतर जे राहील ते राज्य एक ना एक दिवस आम्ही औरंगजेबाचा पराभव करून दिल्ली गाठू. काशी विश्वेश्वराची स्थापना करू. तो दिवस जेव्हा दिसेल तेव्हा खरी तृप्तता लाभेल. मोरोपंत, पल्ला फार दूरचा आहे, विसावा घ्यायला अवधी नाही. आणखीन काही खबर? एक खबर चांगली आहे, मोरोपंत म्हणाले. नुकतीच नाशिक भागात दौड करून लूट गडावर आणली आहे. तुम्ही? जी. आणि दुसरी खबर चांगली नाही. सांगा मोरोपंत. त्र्यंबक डबीर आपल्याला सोडून गेले. राजांचा जीव व्याकुळ बनला. त्र्यंबक पंत अष्टप्रधानांपैकी एक. राजांचे सुमंत. राजांनी विचारले, केव्हा? गत वर्षी याच दिवसात. शिवापूरला त्र्यंबक पंत वारले. अरे अरे. जेव्हा अत्यंत गरज होती तेव्हाच पंत गेले. जगदंबेची इच्छा. शृंगारपूरची बातमी? सर्व ठीक आहे, मोरोपंत म्हणाले. ठीक आहे? राजांना पुढे विचारायचा धीर झाला नाही. राजे सदरेतून उठत असता हंबीररावांनी विचारले, महाराज, आपल्या फौजेतला गुणवंता यादव आहे. तो फार मोठा कसबी आहे. आवाज चांगला आहे. दक्षिणेतील आपल्या पराक्रमावर त्यातनं 4 चौक रचले आहेत. आपण ऐकावे अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही पोवाडा ऐकलात? जी. फार चांगला आहे. तसं नसतं तर तुम्ही ही तारीफ केली नसती. उद्या रात्री पोवाडा ठेवा, आम्ही स्वस्त मनानं ऐकू. सायंकाळी राजे मोरोपंतांसह सोमेश्वर दर्शनाला गेले. देवदर्शन आटोपून राजे मोरोपंतांसह पराकोटच्या बाजूला गेले. राजांनी मोरोपंतांखेरीज कुणालाच बरोबर घेतले नव्हते. तटाचे पहारे पाहत मुजरे घेत राजे दौलती बुरुजापर्यंत आले. राजांनी विचारले, मोरोपंत, आम्ही या बुरुजाचं नाव दौलती बुरुज का ठेवलं असेल? मोरोपंत स्मित लपवीत म्हणाले, इतक्या दिवसांच्या सहवासात एवढं ध्यानी आलं नाही तर सारंच वाया गेलं म्हणावं लागेल. या जांभ्या दगडांनी बांधलेल्या या दौलतीवरून नजर टाकली तरी आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळतं. समोर खोरं आणि आंबाघाटचा मुलूक पसरला आहे. या दौलतीवरून ती दौलत राखता येते. महाराजांच्या या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं. राजे अभिमानाने म्हणाले, पंत, या दौलत बुरुजापेक्षा तुमच्यासारखे दौलतीचे राखणदार आम्ही उभे केले याचं आम्हाला समाधान वाटतं. दौलतीचे धणी राखणदार आपणच महाराज. ती जागा दुसरा कोण घेईल? राजे गंभीर झाले. पंत, आम्ही नावाचे धनी. स्वराज्याच्या कक्षा सांभाळणारी फौज, आमच्यावर विश्वास ठेवणारी कुलरयत, आमच्या आज्ञा निष्ठेने पाळणारी तुमच्यासारखी माणसं हेच खरं दौलतीचे धनी. पहा ना, बेहलोल खानचं दफन झालं नाही तोच आदिलशाही सिद्धी मसूदच्या हाती गेली आणि आम्ही जवळजवळ 1.5 वर्ष फौज घेऊन मुलूक सोडून जातो आणि आमच्या राज्याचा कारभार एवढा सुद्धा हलत नाही. आमच्या विना काही नडत नाही. महाराज, त्यात वाईट काय? हेच हवं होतं. आम्हाला खूप समाधान वाटतं. आज इथवर तुमच्याबरोबर फिरत आलो याचं कारण मात्र निराळं. आम्हाला शृंगारपूरची हकीकत ऐकायची आहे. तसं काही विशेष नाही. जे असेल ते ऐकायचं आहे, राजे निग्रहाने म्हणाले. मोरोपंत विचारात पडले. आकारण आपले उपरणे सारखे करीत ते म्हणाले, युवराजांचा लौकिक शृंगारपूरला पसरला आहे. युवराज आदर्श सुभेदार म्हणून प्रजा त्यांना ओळखते. आणि सांगा पंत, फसवणं तुम्हाला जमत नाही. महाराज, युवराजांनी रयतेला सूट दिली. त्यामुळे रयतेचा दुवा मिळाला, पण सुभ्याचा वसूल बुडाला आहे. रायगडच्या खजिन्यातून मागितील ती रक्कम आपल्या आज्ञेनुसार पोहोचवली आहे. आनाजींनी निर्णय केले की ते मुद्दाम फिरवले जातात. युवराजांचं अभय मिळतं. आणि बोला. युवराजांनी कवी कलशांकडून कलशाभिषेक घेतल्याची बातमी आहे. खरं? बातमी विश्वसनीय आहे. छान. मोरोपंत, माणूस निष्क्रिय असला की असं काहीतरी घडतंच. युवराजांच्या भोवती शाक्तपंथीय माणसांचा सहवास आहे. त्यांचं वर्चस्व वाढत आहे. ठीक. तशीच एक आनंदाची बातमी आहे. कोणती? आपण आजोबा होणार अशी लक्षणं आहेत म्हणे. त्या शेवटच्या बातमीने राजांचा चेहरा आनंदी झाला. ते मोरोपंतांना म्हणाले, पंत, आपण उद्या राजापूरला जाऊ. पद्मदुर्गाचं काम आणि तेथील व्यवस्था पाहून शृंगारपूर करून आपण रायगड गाठू. दुसऱ्या दिवशी राजे पन्हाळ सोडणार ही बातमी पसरली. हंबीरराव राजांना म्हणाले, महाराज, आपण पोवाडा ऐकणार होतो. मनात होतं खरं, राजे उद्गारले, पण आता इथं मन रमणार नाही. मन बेचैन आहे. आता घरी परतावं असं वाटतं. का? काय झालं महाराज? हंबीररावांनी काळजीने विचारले. ते कोण सांगणार? बिचारा आत्मा काहीतरी सांगत असतो, सुचवीत असतो.
पण मन सदैव आपल्याच रंगात गुंग झालेलं. आत्म्याचा आवाज कळणार कसा? आम्ही समजलो नाही. पंत म्हणाले, आम्हाला कुठं कळतं म्हणून ते तुम्हाला सांगणार. राजे आपल्या मोकळ्या केसांवरून हात फिरवीत म्हणाले, हंबीरराव, तुम्ही चिंता करू नका. आनंदरावांना पन्हाळ्याला फौज गोळा करायला सांगा. आपण रायगडी जाऊन परत पन्हाळ्याला येऊ. तेव्हा आम्ही जरूर पोवाडा ऐकू. राजे अश्वारूढ झाले. राजांच्या शेजारी हंबीरराव मोरोपंत स्वार झाले होते. मागे अश्वपथके तयारीत उभी होती. राजे हंबीररावांना म्हणाले, हंबीरराव, तुमचा गुणवंता कुठं आहे? थोड्याच वेळानं गुणवंता नजीक आला. त्याने राजांना मुजरा केला. राजांनी स्वतःबरोबर घेतलेली 100 मोहरांची थैली गुणवंताच्या हाती फेकली. राजे म्हणाले, गुणवंता, आम्ही जरूर तुमचा पोवाडा ऐकू. कवण चांगलं केलं असं ध्यानी आलं तर शिलेदारीतून तुझी नेमणूक शाहिरीवर करू. गुणवंता घाबरला. त्याचा चेहरा म्लान झाला. तो म्हणाला, महाराज, माफी करा. परत कवण नाही करणार, पण शिलेदारीतून? राजे मोकळेपणाने हसले. ते म्हणाले, गुणवंता, तू कवन कर. आम्ही शिलेदारीतून तुला काढणार नाही. तलवार गाजवून कवन करणारे तुझ्यासारखे वीर आम्हाला मिळणार तरी कुठे? राजांनी हंबीररावांच्याकडे पाहिले. हंबीररावांनी इशारेतीचा हात वर केला. राजे आपल्या पथकासह दौडू लागले. 4 दरवाजाच्या नगाऱ्याचा नाद गडाला घुमत होता.